बातमीपत्राला आता सुरुवात करूयात। जहाल माओवादी प्रशांत कांबळे उर्फ लॅपटॉपला दहशतवादी विरोधी पथकाकडून अटक करण्यात आली आहे। तब्बल 15 वर्ष एटीएसला हुलकावणी देणाऱ्या लॅपटॉपच्या अटकेने शहरी माओवाद्यांची पाळंमुळं उघड होण्याची शक्यता आहे। संगणक लॅपटॉप दुरुस्तीचं काम करणारा प्रशांत कांबळे पुण्यातील ताडीवाल रोड वस्तीतील रहिवासी असलेला प्रशांत कबीर कला मंचच्या संपर्कात आला। 15 नोव्हेंबर 2010 रोजी मुंबईला कामानिमित्त जातो असं सांगून घरातून गेला, तो परत आलाच नाही। त्याच्या कुटुंबानं 18 जानेवारी 2011 रोजी बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये मिसिंगची तक्रार दाखल केली। त्यानंतर तब्बल 15 वर्षांनी प्रशांतला एटीएसनं अटक केली आहे। कारण प्रशांत कांबळे प्रतिबंधित संघटना भारतीय कम्युनिस्टचा सक्रिय सदस्य असल्याचा आरोप आहे। त्यामुळेच आता माओवाद्यांमध्ये लॅपटॉप नावानं ओळखल्या जाणाऱ्या या प्रशांत कांबळे विरोधात UAPA अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। स्लम मधला एक तरुण जो लॅपटॉप आणि कम्प्युटर रिपेअरिंगचं काम करत होता, तो काही सांस्कृतिक मंचांच्या मुलांच्या संपर्कात येतो आणि नंतर तो 2011 मध्ये जे गडचिरोली गोंदियाच्या सीमेवर त्यावेळेस कोरची कुरखेडा दरेकसा हे दलम ऑपरेट करत होतं, या दलमला जॉईन करतो आणि तिथं काही काळ जंगलामध्ये आर्म्स ट्रेनिंग वगैरे घेऊन गडचिरोली पोलीस आणि गोंदिया पोलिसांशी लढतो। 2011ला दाखल झालेल्या गुन्ह्यात प्रशांत कांबळे आरोपी होता। एटीएसनं प्रशांतसह संतोष शेलारलाही मोस्ट वॉन्टेड आरोपी केलेलं। मिलिंद तेलतुंबडेचा सहकारी म्हणून हे दोघे काम करायचे। संतोष शेलारला जानेवारी 2024 मध्ये पुण्यातल्या घरातून एटीएसनं अटक केलेली। प्रशांत गेल्या 6 वर्षांपासून रोह्यातील आदिवासी पाड्यावर ओळख बदलून मुलांना शिकवायचं काम करायचा। शहरी माओवाद पसरवण्यासाठी अँजेला सोनटक्केसोबत काम करत असल्याचं यापूर्वी समोर आलं होतं। गेली 15 वर्ष दहशतवाद विरोधी पथकाला लॅपटॉप गुंगारा देण्यात यशस्वी झाला। अखेर पुणे एटीएसनं प्रशांत कांबळे उर्फ लॅपटॉपला अटक करून ठाणे युनिटच्या ताब्यात दिलंय। सोमवारी त्याला ठाणे न्यायालयानं 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। नंतर मिलिंद तेलतुंबडे जे आपले सेंट्रल कमिटी मेंबर होते, जे 2021 मध्ये पोलीस चकमकीत मारले गेले, त्यांच्याबरोबर त्याचा संपर्क होता आणि तो गडचिरोली पुणे खोपोली गेले 7-8 वर्ष तो मुंबई पुणेच्या परिसरामध्ये वेगवेगळ्या नावाने वावरत होता आणि माओवाद्यांना मदत करत होता। जंगल तसंच शहरी भागात प्रशांत लॅपटॉपच्या माओवादी कामाबाबत तपास केला जातोय। सध्या 2011च्या या गुन्ह्यात अँजेलासह इतर आरोपी जामिनावर बाहेर आहेत। तर 2020 मध्ये कबीर कला मंचच्या 3 कलाकारांनाही NIAनं भीमा कोरेगाव एल्गार परिषदेच्या प्रकरणात अटक केली आहे। हे तिघेही प्रतिबंधित माओवादी संघटनेचे सक्रिय सदस्य असल्याचा आरोप आहे। आता प्रशांतच्या अटकेमुळे माओवाद्यांचं शहरी जाळं उघड होण्याची शक्यता आहे। नागपूरहून उदय तिमांडेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे।